छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा कारण मी शपथ घेतली 2023 पासून बाबासाहेब आंबेडकराले भारतरत्न म्हणणार नाही कारण अलीकडे भारतरत्न कोणाला देऊन राहिले. अबे काय केलं त्या रत्नानं? स्वतःच अब्जो रुपये जमा करून घेतले. भारतरत्न मी तरी नाही म्हणणार, तुम्ही म्हणा की नका म्हणू, मी विश्वरत्न म्हणीन भाऊ. मला मालूम आहे काही लोकाईले राग येते आंबेडकराचा, येऊ द्या, पण तुमची बायको नगरपालिकेमध्ये हे संविधानामुळे बसलेली आहे हे लक्षात घ्या. तुमची जे बायको किंवा एक आदिवासीची बाई राष्ट्रपती झाली या देशाची, ते फक्त संविधान. मग हे काय फक्त डोक्याले लावून कल्याण होईन काय? असं हे लोकाईले सोंग दाखवून जमीन काय? हे कृतीत आणावं लागेल. समजले माझ्या माय मावल्यांनो? नाही तर तुमची ताकद नव्हती. बाईले काय म्हणत तुम्हाला कल्पना आहे? बाबू इले डोक्यावर घेऊ नको. हे आई चालली का? आई चालल्या का तुम्ही? बरोबर. लेकराले तुम्ही वापस या, मी साडी देऊन सत्कार करतो तुमचा. घरी जायचं नाही. लेकरं काय माणसाईनच वागाव काय? लाडल्या बहिणीनं लाडल्या नवऱ्या नाही वागाव लेकर. ठाला विठाला विठाला बोला पुंडलिका ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. मला आनंद का वाटते, ज्या बाईनं लहान लेकराले सोबत आणलं त्या आईनं त्या मुलाले घेऊन इथं या, मला तुमचा सत्कार करू द्या. यामुळे एखाद्या बाईनं लहान मुलाले सोबत आणलं. घाबरू नका संविधान, घाबरू नका शिवाजी महाराज, घाबरू नका ज्योतिबा फुले. या ना, एखाद्या बाईनं लहान मुलगा असेल तर उभं राहा. लेकराच्या आईनं या, लेकराच्या आईनं या. एक मिनिट या. मी गणेश दादांना विनंती करतो, गणेश भाऊ निंबाळकरजींना, त्यांनी या आईचा सत्कार करावा. समोर आपल्या मुलाला घेऊन या ना ताई. समोर या. तुम म्हणाल मला कायले सत्कार करत, ती कराच लागते. लेकराले घेऊन कीर्तन ऐकायला आल्या ना. हा, गणेश भाऊली विचार पडला आता साडी कुठून आणू? माझ्याकडे ऑलरेडी तयारच आहेत. मी सत्कार तिकडे पा, तिकडे पा ताई, तिकडे पा. टाळ्या. आता त्याही बाईनं या. अ ताई, ताई लेकराले घेऊन या सत्कार. या. मी गणेश दादांना पुन्हा विनंती करतो, या ताईचाही सत्कार करू. वा वा वा. बाई, हे मुलगा आहे की मुलगी? बरं, हे पहिलं मॅन्युफॅक्चर आहे की सेकंड? आजी आहे काय तू? ते आजी इले म्हणजे ओझं वागवायचंच काम आहे. साडी दे रे आजीले, 100ची नोट दे. हा, टाळ्या. मला वाटलं आईच आहे का? त्या दुपट्याच्या ओळखू नाही आली ना. आजकाल आजीन माई बी ओळखू येत नाही. 2 पैकी एक घे बरं. तुम्ही बोलू नका. थांब, तू बोलू नको आजी. 2चे दोन्ही. अरे तू काय नोटाले मतदान करत काय? मतदान करायचं आहे तर गणेश भाऊले कर ना. हा, घे बाई. अव दोन्ही नाही, एक घे. हा, घे बेटा, एक घे ना. हा, घे. आजी सांगू तुझ्या भाषेत. घे, घे ना. हा, टाळ्या. ते दोन्ही भगरे सर समजले. ठाला विठाला विठाला बोला.
भाऊ, आज जयचा वाढदिवस आपण प्रहार संघटनेची मंडळी करून राहिली. प्रत्येकाचं तर नाव घेत नाही, माईक स्टँड परंतु प्रहार संघटनाच नाही, पूर्ण चांदवड यावेळेस तयार आहे. आज केवढं मोठं देवाचं काम केलं याईनं. माईक स्टँड 400 पर्यंत रक्ताच्या बॉटल झाल्या. टाळ्या वाजवा. एका बॉटल मुळे एका जणाचा जीव वाचते बाबा, एका बाईचा जीव वाचते रक्तदानामुळं. आज देवाची पूजा आहे. देवाले पूजेची गरज. देवाले अगरबत्त्या पाहिजेत काय तुम्ही सांगा. देवाला जर अगरबत्ती आवडली असती तर देव अगरबत्तीच्या फॅक्टरीत गेला असता. देवाला तांदूळ आवडले असते तर देव राईस मिल मध्ये गेला असता. माझ्या भगवंताला काय पाहिजे मालूम आहे? देवाला देवाला अशी भक्ती आवडते. तुकाराम महाराज लिहितात, रक्तदान म्हणजे देवाच्या खरा भगवंताचा अभिषेक आहे. देवावर दुधाचा अभिषेक करतात, थेंब थेंब असा. हो हा हे हो हा, तो झाला दुधाचा देवावर. आणि या रक्ताचा झाला पेशंटवर. जे कारंजले गांडले गांडले जे कारंजले ज्यांनी रक्तदान केलं जरा टाळ्या वाजवा. आपुले तोची साधू ओळखावा, ओळखावा देवतेची गाणावा, गाणावा देवतेची गाणावा. भाऊ तुकाराम महाराज देवाची भक्ती सांगतात. साधू संतांनी आम्हाला देव शिकवला. रंजल्या गांधल्याची सेवा करा, त्याच्यामध्ये खरा भगवंत आहे बाबा. ते गाणं नाही, तोची खरा साधू. रंजल्या जीवाची घरादारी खंत, रंजल्या जीवाची घरादारी खंत, तोची खरा साधू, तोची खरा संत, तोची खरा साधू. तोची खरा, तोची खरा. मी बच्चू भाऊंना संत का म्हटलं? मी वंदनीय बच्चू भाऊ का म्हणतो? घरादारी खंत. ज्या माणसानं 124 वेळा रक्तदान केलं बाबा. ज्या वेळेस त्याचं वजन कमी पडलं ना, तर डॉक्टरनं सांगितलं तुमचं आम्ही ब्लड घेऊ शकत नाही. मग काय केलं? बच्चू भाऊनं दगड खिशात घातले आणि तेवढं वेट केलं, मग पुन्हा रक्तदान केलं. म्हणून आज तुम्ही मंडळीनं रक्तदान केलं. मी गणेश भाऊंना तर तुमचं प्रेमच आहे त्याच्यावर, पण तुम्हा कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो. एकटा माणूस कधी मोठा नाही होत. सत्यपाल महाराज, मी एकटा काय करू शकतो? माझा भाऊ आहे माझ्यासोबत, माझ्या भावाची जोड आहे माझ्यासोबत. माझा सक्का भाऊ नाही, चुलत भाऊ आहे. याची मम्मी वेगळी आहे, माझा पप्पा वेगळा आहे. पण दोघही भाऊ 52 वर्षापासून एका जागी आहोत. डबल द्या थोडा. गणेश भाऊचं माझं नातं नाही, पण गणेश भाऊच्या कार्याबद्दल मला कल्पना आहे. मग कांद्यासाठी आंदोलन असो की गोरगरिबासाठी अनेकांना अडचणीत सहकार्य असो, ते तळमळ आहे. म्हणून मला जसा कॉल आला बच्चू भाऊच्या, कारण त्यांची आई मरण पावली तेव्हा हे कार्यकर्ते मला भेटलेत ना. मला माणसाची गरज वाटते की हे तरुण पोरं रक्तदान करून राहिले, नाही तर जवान पोट्टे नंबर 2 वाले जे हरामी लोक आहेत ना, इथं कोणीच हरामी नाही. तुमच्या प्रत्येकाचा चेहरा उत्तर देते की तुम्ही मेहनती आहे का. आता हे मुंडी हलून राहिले, उभे राहा. हे टोपी पांढरी, ते दुपट गळ्यात आहे. या या
या या या पाहिजे याने हात लावू नका. YouTube वर चालू आहे. माझा असा अंदाज आहे, मला भविष्य कळत नाही. भविष्य सांगणारे महाराज चिवत्या बनवतात 100%. पण माझा असा अंदाज आहे, तुमच्या फेसबुक वरून अत्यंत दारिद्र्यातलं जीवन होतं तुमचं 25, 30, 35 वर्षाच्या अगोदर, बरोबर. अत्यंत संकटातून पण आज एवढी गुड कंडिशन आहे. खाऊन पिऊन घर दार पोरं, अच्छा चरित्रशील निर्व्यसनी, कोणतंही चिल्लर चाललर आहे ते थोडंसं ते तुम्ही आज बंद करून टाकता. म्हणजे जास्त नाही, थोडं चुन्याचा प्रॉब्लेम पडते. तर कधी कधी एवढं जीवन स्वच्छ आणि सुंदर आहे, बैमानी नाही, घरामी नाही, कष्टकरान जगा. म्हणून तुम्ही यशस्वी आहे. आता बँकेत किंवा पोस्टातही पैसे आहेत, थोडं कर्जही आहे अंगावर, पण बॅलन्सही आहे, थोडंसं ठेवा, बरोबर आहे. 11 रुपये द्या महाराजांना. नाही नाही गंमत. अरे चिवत्या बनवणं मी अगोदरच सांगितलं तुम्हाला. एकटे आले की बाईले आणलं सोबत, एकटेच आले. जोडीदार घरी आहे. बरं धन्यवाद. सत्कार करू द्या. आज कसे काय आले तुम्ही? माईक घ्या. हा बोला. आज कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणजे असे कोणता कार्यक्रम? कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कीर्तन का ठेवलं? ठेवलं म्हणजे बच्चू भाऊ आपले गणेश भाऊने कार्यक्रम ठेवला बा रक्तदानाचा. म्हणजे आय लव्ह यू आ गजानन गणेश भाऊची तुम्ही. मग गणेश भाऊच आमचे प्रख्यातीने जास्त त्यामुळं हे वय जमानत घ्या ना. मग हेच लागत होतं, जय गणेश जय गणेश जय गणेश माता जाती पार्वती. असं आहे रे. धन्यवाद. हा हा पाया नका लागू. एक तुमच्या नातवाले लेटर बुक देतो. माय बाबा मरण पावले, मी काढले होते. हार वापस देत आहे, एकच आहे. बचा बाबा. हे भविष्य सांगणं काय आहे मालूम आहे? कोणीही बाईचा चेहरा पाहिला तर मी इथून क्लिअर बजेट देतो. आता या बाईला उभं करतो. उभ्या राहा बरं तुम्ही. मॅडम उभ्या राहा, शरमू नका तुम्ही. या इकडे 1 मिनिट. ते पहा कॅमेरामन फिरले तुमच्या चेहऱ्यावर. कॅमेरा म्हणले बाईचं नाव काढलं की मॅडम म्हणता बरोबर 56 इंचाचा कॅमेरामन गरकन बाईच्या गळे फिरवला. राग नका येऊ, असंच कीर्तन आहे माझं. ताई मी तुमच्याबद्दल बोलतो. हात दाखवा. त्याला सांबाराचा भाजीपाल्याचाच वास येऊन राहिला. तुमचा काही कॉन्टॅक्ट आहे काय भाजीपाला व्हेजिटेबलची? बोला. माईक घ्या. माईक. तुमचं नाव काय ताई? छाया निंबाळकर. छाया ताई निंबाळकर. याच खानदानीतल्या दिसून राहिल्या. गणेश भाऊवर आशीर्वाद तुमचे. आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासून पण आता मेहनती आहे तुम्ही, कष्ट करणाऱ्या, त्याच्यानं यशस्वी आहे आणि पुऱ्या घराला घेऊन चालून राहिल्या. हे सर्वात मोठा गुणधर्म तुमचा आहे. बरोबर? बरोबर आहे. तेच आहे ना. महाराज कधी खोटा बोलते काय? साडी द्या. तुमचे मालक आले काय? नाही, एकट्याच. जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्याईनं उभं राहा. एका जोडप्यानं उभे राहा. टाळ्या. तुम्हाला गाडगे बाबाचं पुस्तक दे. बाहेर गाऊन एक जोडप उभं राहा. ते आजच्या कीर्तनासाठी आले. हा, या या. तुमच्या पत्नी कुठे? तेरा नाम लिया. क्या बात है. वाव. तेरा नाम लिया तुझे याद किया. तेरा नाम लिया तुझे याद किया. तेरा नाम लिया. बाई तिकडे पाय. हा टाका. गणेश भाऊ तुम्ही ये ना बामणासारखे म्हणतात. टाका टाका. टाळ्या. तेरा नाम लिया तुझे याद किया. तेरा
ताईचा सत्कार कर. तालुका अध्यक्ष प्रहार याले म्हणते अशी जोडी पाहिजे. लोक बायकोवर प्रेम कमी करते, शेजारणीवरच जास्त करते. आपल्याला तुम्हाला मानेंगे आपण, तालुका अध्यक्ष खरंच लायकीचे आहे. नाही तर बायकोले कोणी आणते का बाई? शेजारणीले गाडीवर बसून नेतीन मोठ्या कौतुकानं. हे तुमची गोष्ट नाही, तुम्ही तर कोरळ वारे. मी टाळ्या. नंबर हा ताई, लाडक्या बहिणीला द्यावं लागेल ना. तुमची बाई नाही आली काय? बायकोले बोलवा ना. आवाज द्या, नाव घ्या. हा, माईक मध्ये. सरपंच आहेत काय? काय भाग्यवान माणसं आहो तुम्ही. आभारी. पार्टी दैवतच्या आहे का तुम? दैवतच्या सरपंच. वा, या मॅडम तुम्हीच कायले राहू देता. घ्या ना सेकंड चान्स. विधानसभा झाल्यावर तो तिसरा चान्स. तिकडे पहा ताई, तिकडे पहा. पहिले डायरेक्टर, सेकंड हा घ्या. हो महा मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. या ताईले साडी दे. तुम्ही म्हणाल या साड्याची दुकान आणली का बे तुम्ही? गुजरातनं पाठवल्या का शेटनं? विठ्ठल विठ्ठल. हा ताई, तुम्ही त्या ताईचा सत्कार करा. पंढरीनाथ महाराज की जय. माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय सो, सावित्री ज्योतिबांचा, विजय सो, जिजाऊ शहाजी राजांचा. विजय सो. मनोरंजन. माझं कीर्तन कसं राहते, तो गारोडी कसा करते. बच्चा लोग ताली बजाओ, ताली बजाओ. अब मैं मुंगूस और सांप की लड़ाई बताऊंगा. लड़ाई दाखवतच नाही, फक्त डुबरूच. हिंदू भाई को राम राम, मुसलमान भाई को सलाम वालेकुम, मानभाव पंथाच्या लोकाईले दंडवत, आणि बुद्ध लोकाईले जय भीम, आणि जवान पोट्याले आय लव यू. मला कीर्तनामध्ये मी खोट्या नाट्या गोष्टी नाही सांगत. आई, रावणाला 10 तोंड होते. आता हे काही कीर्तन आहे का? त्याच्या मायच्या डिलिव्हरीले किती त्रास झाला सण. 10 तोंड असतात काय? आम्हाला या मुरदाळ गोष्टीची गरज नाही. आम्हाला तुकाराम महाराजचा अभंग पाहिजे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकळा सज्जनी. 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 तीर्थी धोंडा पाणी देव. रोकळा बाबू सज्जनी. गाडगे बाबा तुकाराम महाराज हे रात्रंदिवस येईना तो देव सांगितला आम्हाला. माझा भगवंत कुठं आहे? शेतकऱ्यामध्ये आहे. शेतकऱ्याचा कांदा